नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 4 भिक्षुकांचा मृत्यू झाला होता. या भिक्षुकांचा मृत्यू औषध आणि पिण्याच्या पाणी न मिळाल्यानं झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 4 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मुळात निष्काळजीपणाची ही काही पहिली घटना नाही. 2021 मध्येही शासकीय रुग्णांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे 18 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. त्या प्रकरणामध्ये शासनानं चार्जशीट दाखल करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे कोणालाच घाबरत नसल्याचा आरोप शिवसेना नेते गिरीश जाधव यांनी केला. इथं जे सिव्हिलमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत, पण याच्यावर कारवाई काही होताना दिसत नाही. शासनाने गुन्हे दाखल करायची परवानगीच नाकारली. अधिकारी, तिथले प्रशासकीय अधिकारी, कोणाची चूक आहे काय नाही, कोणावरच नेमकं ह्याच्यात शासनाचं काय हेतू आहे परवानगी नाकारणं? कारण ते जळीत कांडमध्ये जवळजवळ 16 ते 18 लोक वारलेत, ते गरीबच होते. असे त्याच्या बाबतीत कोणती चौकशी झाली नाही. आणि जो शासनाने अहवाल अपेक्षित होता तो आज 5 वर्ष झाले दिलेला नाही. कोर्टात केस पेंडिंग आहेत. म्हणजे शासनाचा हेतू दिसतोय की कोणालाही काही झालं नाही पाहिजे. त्यामुळं इथल्या प्रशासकीय जे अधिकारी आहेत, सिव्हिलचे मला आरोग्याचे अधिकारी आहेत, त्यांना तर खुलेआम सूट मिळाली नाही की आमचं कुणी काही वाकडं नाही करत. आता हे काल 4 लोक मेले, ते बिचारे शिर्डीचे थोडी भिक्षा मागून जगणारे लोक. मला सांगा, साईबाबा हे स्वतः भिक्षा मागून गरिबांना खाऊ घालायचे. आता तिथं जर का 50,000 लोक रोज जेवतात, तर त्यात 100-200-300 लोक जेवले तर काय फरक पडतो? हे विख्यांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? त्यांनी 10 रुपये आजपर्यंत देणगी दिली का शिर्डी संस्थानाला? नाही. ते मात्र दर आठवड्यातून 2दा-3दा अख्खं घरदार जेवायला असतं शिर्डी, आणि ते मंदिरात बसून जेवतात. तेव्हा त्यांना काय नाही वाटत का? 10 रुपये देणगी दिली का आजपर्यंत? परत VIP सूटमध्ये बसून जेवतात. ह्या अशा गोष्टी आहे. काही कारण नसताना गरीब लोक मेले, उगाच धरून नेतात, त्यातले काहींचे हाल होतात. आता हे आपल्याला कळालं म्हणून ठीक आहे. याच्या पहिले कधी कोणाला कळालंही नाही काय झालं त्या भिकाऱ्यांचं, काय नाही. आता ही घटना उघडकीस आली. आता परत त्यातले 2-3 सिरियस आहेत, ते ससूनला नेले. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.